तिरी, मिठी मला त्याच्याकडे राहायला बोलवत होता. मी आज जाण्याचा विचार करत होतो. तू जाऊ शकतोस. तुझं कसं होणार माझ्याशिवाय? मी नसताना दुष्टांपासून तुझं रक्षण कोण करणार? फारच विनोदी हा मेरी. आता मी तुला बाहेर फेकायच्या आत निघ. निघालो. मजा कर. अच्छा, बाय. हॅलो, कोण बोलतय? हा बोल विनू. सीड, मला तुझा इंटरनेट हार्ड ड्राईव्ह बघायचा होता रे. का रे? अरे, मला तू मागच्या आठवड्यात जंगलातले फोटो काढले होते ना, ते पाहायचे होते. मस्त आलेत असं ऐकलंय मी. आणि तू ते फोटो फेसबुकवर सुद्धा अपलोड करत नाहीस, त्यामुळे ते मला पाहता येत नाहीयेत. ठीक आहे, पण मला त्याच्या बदल्यात तुझ्याकडच्या फिल्म्सचा साठा अपलोड कर. मला नंतर बघता येईल. नक्की, जर तेवढा इंटरनेटचा वेग असेल ना तर जरूर करतो. हाय मेरी. काय म्हणतोस मेरी? नीट पोहोचलास? मिठी कसा आहे? नेहमीप्रमाणेच रे, वैताग देतोय. खरं तर मला खूप कंटाळा आला आहे. ऐक ना, मला तो नवीन विकत घेऊन डाउनलोड केलेला भीतीदायक सिनेमा पाठवणं तुला शक्य होईल का रे? मिठी, ते करणं थांबव. मिठी. काय झालं? तो पुन्हा वायर्स चावतोय का? हो ना, पण ते सोड. तू सिनेमा पाठवू शकतोस का इकडे? हो, मला आत्ताच इंटरनेट हार्ड ड्राईव्ह बद्दल कळलंय. मी त्यांचा वापर करून फाईल पाठवतो. बरं झालं. पण इंटरनेट हार्ड ड्राईव्ह म्हणजे काय रे? अरे, ते इंटरनेटवरचे भले मोठे डेटा सर्व्हर्स असतात. ते कंपन्यांना तसेच एकट्या युजर्सना मोफत किंवा पैसे भरून इंटरनेटवर त्यांचा डेटा स्टोअर करण्याची सुविधा पुरवतात. इंटरनेटवर डेटा? पण मग तो डेटा वापरण्याची प्रक्रिया खूपच संथपणे होत असेल ना? त्यामुळे बहुतेकदा त्यांचा वापर डेटाचा संग्रह करून ठेवण्यासाठीच केला जातो. कारण सुरक्षितता आणि हार्डवेअरची देखभाल सुविधा पुरवणारी कंपनीच करते. त्यामुळे युजर्सच्या डोक्याला त्रास नसतो. असं होय. आणि सगळा डेटा इंटरनेटवरच असल्यामुळे आपण जगभरातून कुठूनही तो पाहू शकत असू. फक्त इंटरनेटला जोडलेलो असलो की आपलं काम झालं. हो. मग तू कोणती वेबसाईट वापरणार आहेस? तशा अनेक वेबसाईट्स आहेत. मी www.livedrive.com चा वापर करणार आहे. मला फक्त वेबसाईटवर जायचं, एक अकाउंट उघडायचं, एवढंच करावं लागेल. आणि मग मला हवी ती फाईल अपलोड करायची. की झालं माझं काम. तू जे काही करतोयस ते मला काहीच दिसत नाहीये. त्यामुळे ते कितीही सोपं किंवा अकलेचं काम असलं तरी फरक पडत नाही.
ठीक आहे, हे घे, तुला फिल्म पाठवली. डाउनलोड करतोय. धन्यवाद तिरी. ए तिरी, तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जातंय ते बघता काही दिवसात त्यांनी मला जरी इंटरनेटवर पाठवून दिलं तरी आश्चर्य वाटायला नको. मला वाटतं तुला चंद्रावरच पाठवून द्यायला हवं.